नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो होतो रामदरा. गाडी पार्क करून येथून आपल्याला चालत मंदिराकडे जावे लागते. गेटवरच तिथे भाजीवाला मावशी बसलेल्या होत्या. त्यांच्याकडे ताजी ताजी शेतातली भाजी होती. तिथे येणारे पर्यटक ती खरेदी करत होते. इथे येण्यासाठी बसचीही सोय उपलब्ध आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरनेही तिथे येऊ शकतो. एंट्रन्सला 4 व्हीलर पार्किंग आहे आणि चालत पुढे गेल्यानंतर 2 व्हीलरची पार्किंग आहे. त्याच्या अपोजिट साईडलाच काही फूड स्टॉल आहेत. तिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो. त्यानंतर आपण चालत मंदिराकडे जाऊ शकतो. इथे समोरच कशा टाईपचे कपडे घालायचे नाहीत याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. मोठा बोर्डच लावलेला आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक छान अशी कमान आहे. लांबून मंदिराचे दृश्य असे काहीसे दिसते. तिथे काही बॅरिगेड्स लावलेले आहे जे की सेफ्टीसाठी खूप चांगले आहे. पुढे गेल्यानंतर फोटोशूटसाठी एक हत्ती आहे. खूप सारे लोक तिथे फोटोशूटही करतात. आतमध्ये खूप सारे झाडं आहेत. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत इथे वनभोजनासाठी येऊ शकता. त्यानंतर शर्विल आणि विहा चालत होते. विहा शर्विलचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण शर्विल काही तिला हात पकडू देत नव्हता. इथे अतिशय शांत निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे गेल्यानंतर अगदी मन प्रसन्न होऊन जाते. हे मंदिर 12:30 ते 1 या काळात बंद असते. आम्ही नेमकं 12:30लाच तिथे गेलो, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ वेट करावा लागला. तोपर्यंत आम्ही मंदिराच्या आसपासचा परिसर एक्सप्लोर केला, फोटोशूट केलं. मंदिराच्या बाजूने हा तलाव आहे आणि तलावाच्या बाजूने एक रस्ता केलेला आहे जिथे आपण फेरफटका मारू शकतो. रामदरा मंदिराची एक सुंदर आणि मनोरंजक कथा आहे. रामदरा हे पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे असलेले एक सुंदर मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1970च्या शतकात झाली, पण ती एका प्राचीन मंदिराच्या अवशेषांवर उभारली गेली आहे असे सांगितले जाते. असे मानले जाते की प्रभू श्रीराम आणि सीता वनवासात असताना या ठिकाणी काही काळ थांबले होते. यामुळे या जागेला रामदरा असे नाव पडले. रामदरा मंदिराच्या परिसरात पूर्वी एक छोटेसे मंदिर होते, ज्याच्या जोत्यावर सध्याचे मंदिर उभे आहे. या मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण असून ते पर्यटकांसाठी एक खास ठिकाण आहे. रामदरा हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेले ठिकाण आहे, जे पुणे जिल्ह्यातील एक सुंदर स्थळ आहे. इथे सुरुवातीलाच एक गणपतीचे मंदिर आहे. तिथून पुढे आपल्याला चालत खाली मंदिराकडे जावे लागते. आम्ही लवकर आलो त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती, नाही तर इथपर्यंत अशी मोठी लाईन लागलेल्या असतात. सोलापूर महामार्गावर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर गावात हे राम मंदिर आहे. पुण्यातून महामार्गावरून गेल्यानंतर पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असं हे सुंदर मंदिर आहे. तिन्ही बाजूंनी पाणी आणि टेकड्या. हे मंदिर जणू बेटांवर तरंगत असल्याचे भासते. देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ते उगीच नव्हे. रामदरा हे मंदिर लोणीजवळ असलेले प्राचीन मंदिर आहे. इथे मुख्य मंदिर शिवाचे आहे, पण हे मंदिर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या नावाने ओळखले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार ज्यांनी केला असे महंत धुंडी बाबा यांची समाधीही या मंदिराच्या आवारात आहे. आतमध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. तसेच दत्ताची मूर्ती आणि महादेवाची पिंडही तिथे आहे. येथील भिंतींवर खूप साऱ्या संतांचे, ऋषी मुनींचे, देवदेवतांची मूर्ती कोरलेल्या आहेत. इथे छान दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.